विकासनामा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज पुणे या ठिकाणी आहोत. या ठिकाणी खरोखर संतभूमी संरक्षण संघर्ष समिती आणि या समितीचा जी 10 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन होणार आहे, जे की जगद्गुरू तुकाराम महाराज यांची भामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर, बराडा डोंगर आणि या ठिकाणी शासनाकडून होणारं अतिक्रमण याबद्दल मोठं आंदोलन उभारण्यात येणार आलेलं आहे आणि ते 10 मार्चला सुरुवात होणार आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणी संध्या मळे आहेत. आपण त्यांची संवाद साधू. काय ते कशा पद्धतीने तुमचं म्हणजे काय सांगताल या आंदोलनाबद्दल? थोडक्यात मी हे सांगू शकते की जसं आपण बाहेर बघत आहोत की लँड माफिया, जमीन माफिया ज्याला आपण म्हणू शकतो, हा प्रकार सर्वत्र ॲक्च्युली सुरळीत म्हणजे चालू आहे, जो शासनाच्या डोळ्यापलीकडे म्हणजे शासनाला माहिती असूनही की अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, तरीसुद्धा असे प्रकार जमीन बळकावणे आणि आतापर्यंत हे जे राजकारणी नेते असतील किंवा इतर बिल्डर्स लॉबी जे आहेत, तर त्यांचं प्रमाण म्हणजे नुसतं साधारण शेतकऱ्यांच्या जमिनी हडपणंच नाही आहे, तर आता ते आपल्या संतांच्या भूमीकडे सुद्धा वळालेले आहेत. म्हणजे नॉर्मल जनतेचं जे शोषण होत होतं, तर ते आज सरेआम उघडकीने अगदी म्हणजे जी आपली सांस्कृतिक भूमी आपण ज्याला म्हणतो, जी संतांची देवण आपल्याला लाभलेली आहे, हळूहळू तो वारसा अशा पद्धतीने नष्ट होत आहे. तर माझं सरकारला आणि पूर्ण जनतेला हेच सांगणं आहे की त्यांनी अगदी वैचारिक पद्धतीने याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. नुसतं प्रत्येक जाती धर्म किंवा विशिष्ट संत असं आपण न धरता एक प्रकृती ही आपली मातृभूमी आहे. जसं आपण काही कॅलॅमिटीज बघितलेल्या आहेत की प्रकृतीचं नुकसान कशा प्रकारे होतं आणि ग्लोबल वॉर्मिंग वगैरे हे प्रकार घडत आहेत. तर जसे हे लॉबीज किंवा राजकारणी जे नेते आहेत, तर त्यांनी पण याच्याकडे एक आपली जाणीव आहे, जाणीव म्हणण्यापेक्षा आपली जबाबदारी आहे, आपली पृथ्वी वाचवणं, आपलं संरक्षण, ॲक्च्युली आपली मातृभूमी आहे, तर तिचं आणि आपले जे संत आहेत त्यांची जी आपल्याला तर आपण म्हणू शकतो की जी आपल्याला वारसा लाभलेला आहे की आपण महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत आणि तो वारसा पुढे चालवण्यासाठी ज्या संतांनी स्वतःच्या प्राणांचं किंवा पूर्ण आयुष्याचं बलिदान त्याच्यासाठी दिलं की ही धरोहर पुढे चालत राहावी. आणि ज्या आज वारकरी संप्रदाय आहे त्यांनी सुद्धा याच्यावर इनिशिएटिव्ह घ्यावा की आपल्या संतांनी जी आपली संस्कृती आहे, आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे, ती अशा पद्धतीने पुढे चालवलेली आहे. आणि जर अशा प्रकारे जर जमिनीवरती किंवा आपला जो भामचंद्र डोंगर आहे, त्याचबरोबर भंडारा आहे आणि घोराडा डोंगर आहे, तर असे जे डोंगर आहेत किंवा जी संस्कृती किंवा वारसा जो आहे, तो जर बिल्डर लॉबी किंवा काही राजकारण्यांमुळे जर धोक्यात येत असेल, तर आपल्या सर्वसामान्य जनतेने सुद्धा याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, पुढाकार सहभाग घेतला पाहिजे. बरोबर आहे. परंतु एक आता मला एक असा प्रश्न आहे माझा तुम्हाला की एक आता तुम्ही आळंदीला जाताय, बरोबर आहे. आळंदीला गेल्याच्या नंतर आपण जी इंद्रायणीमध्ये जातो, इंद्रायणीमध्ये पाणी कशा पद्धतीने तुम्ही पाहिलं का कधी? मी म्हणेल की त्याच्यावर सुद्धा आणि प्रत्येक वेळेस शासनाला किंवा राजकारण्यांना जबाबदार न ठेवता हे जनतेचं सुद्धा कर्तव्य आहे की प्रकृती आहे, नदी नाले डोंगर हे सगळं जोपासणं किंवा हिरवळ जोपासणं हे आपली सुद्धा नैतिक जबाबदारी आहे. त्याचबरोबर जनतेने सुद्धा एक जबाबदारी म्हणून आपले नदी नाले आपण कशा पद्धतीने स्वच्छ ठेवू शकतो याकडे पण जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतो त्यावेळेस आपण शासनाला बोलू शकतो, विचारणा करू शकतो की आम्ही यासाठी इनिशिएटिव्ह घेत आहोत, पण तुम्ही तुमच्याकडून काय करत आहात. प्रत्येक वेळेस शासनाला ही जबाबदार ठरवणं मला असं वाटतं की थोडं चुकीचं असेल. हा जो नदी नाले स्वच्छ ठेवणं किंवा डोंगर जोपासणं, हिरवळ जोपासणं, बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. तुम्ही म्हणता शासनाला जबाबदार धरत नाही, परंतु शासनानेही या मोठ्या मोठ्या जी कंपन्या आहेत यांना परवाना त्यांनी दिलेला असतो आणि त्यांनी जे दूषित पाणी जे आहे कंपनीचं, ते पाणी आपल्या इंद्रायणीमध्ये सोडले आणि ते इंद्रायणीमधलं पाणी एक भाविक भक्त जे वारकरी आहेत ते तीर्थ म्हणून घेतात. जर हे कितपत आपल्याला बरं वाटतं? हे अक्षरशः चुकीचं आहे. कारण की जे भाविक आहेत, वारकरी संप्रदाय किंवा सगळी जनता जी आहे, तर त्यांचे ॲक्च्युली मी म्हणेल की त्यांच्या भावना तिथे मिळालेल्या आहेत. अगदी तीर्थ म्हटल्यानंतर आपण जसं कुठेही मंदिरात जातो किंवा नदी नाले जे आहेत किंवा आपली इंद्रायणी नदी जी आहे, थोडक्यात आपण त्याविषयी बोलत आहोत, तर इंद्रायणी नदी ही सुद्धा एक तीर्थ म्हणूनच आहे. भले तिचं प्रमाण खूप मोठं असलं, पण त्याच्यामध्ये जे आज राजकारण्यांनी किंवा शासनाने ज्या
त्यांना अनुमती दिलेली आहे काही कंपन्यांनी की त्यांचे सांडपाणी नदीमध्ये सोडले जावं, तर हे फार चुकीचं आहे आणि त्याला मी म्हणेल की हा आळा घातलाच पाहिजे. हे शासनाचं नैतिक कर्तव्य पण आहे आणि ॲक्च्युली त्यांना दिलेली ज्या पॉवर्स म्हणतो त्याचा वापर झाला पाहिजे आणि शासनाने याकडे अगदी प्रकर्षाने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जसं आपण बोललो की सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहे की आपली प्रकृतीचं संवर्धन आपणच केलं पाहिजे. प्रकृतीचं संवर्धन जर आपण नाही केलं तर मनुष्याचा ऱ्हास होण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि ज्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे आजार बळावत आहेत, तर पाणी स्वच्छ असणं इंद्रायणी नदीच नाही तर इतर सुद्धा जलप्रवाह जे छोटे छोटे झरणे आहेत, ओढे आहेत, ते सुद्धा स्वच्छ असणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की शासनाने अजून इनिशिएटिव्ह घ्यावा, त्याच्यावरती प्रकर्षाने काम चालू ठेवावे. काही त्यांनी टेंडर्स दिलेले असतात, अशा कंपन्यांवर सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की तिथे गेल्यानंतर ते कामं होत आहेत की नाही आहेत, की फक्त टेंडर्स मिळवून घेण्यासाठी दाखवले जातात आणि त्याच्यानंतर काही काम होत नाही. तर ते काम झाले की नाही अशा सुद्धा काही समिती तिथे असल्या पाहिजे की तुम्ही दिलेले टेंडर्स किंवा नदी, नाले, झरे, डोंगर, हिरवळ, जंगल वाचवण्यासाठी जे उपक्रम राबवले जातात ते खरोखर ते उपक्रम राबवले जात आहेत की नाही याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे आणि त्याचा सुद्धा एक सर्वे झाला पाहिजे. खरोखर आपण आता पाहिलेलं आहे की जे की आता ताईंनी सांगितलेलं आहे ते कुठली इंद्रायणी असो किंवा नद्या, नाले, ओढे जे आहेत त्यांचंही शुद्ध पाणी राहिलं पाहिजे. परंतु मी एक विकास नावा लाईव्हचा संपादक म्हणून मी एक मधुसूदन पाटील महाराजांना विनंती करणार आहे माझ्या चॅनलच्या माध्यमातून की आता हे तुमच्या लढ्याला तर यश येणारच आहे. भामचंद्र डोंगराच्या लढ्याला यश येईलच, परंतु ते यश आल्याच्या नंतर तुम्हाला आणखी ही इंद्रायणीची जी अशुद्ध झालेलं पाणी याच्यावर पण तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, पुणे.